भाजपला शिवरायांचा इतिहास माहिती नाही, शिवरायांनी सुरतेला पत्र लिहिलं होतं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तसंच आत्ताच्या खंडणी शब्दाचा आणि इतिहासातल्या खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा असल्याचं देखील जयंत पाटील म्हणाले। भाजपला इतिहास माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या सुरतेच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी सांगितले तुम्ही प्रतिवर्षी 12 लाख रुपये खंडणी बिनबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले। हे काय सांगतात भारतीय जनता पक्षवाले? त्यांना इतिहास नाही माहिती, बॅकग्राऊंड माहीत नाही। मला वाटतं की अजून भारतीय जनता पक्षाचा इतिहास कच्चा आहे। त्या सगळ्यांनी जरा जुने लेख, जुन्या कादंबऱ्या वाचाव्यात। पूर्वी ह्या शब्दाला काय शब्द होता हा पर्याप्त शब्द त्यांनी जर सांगितला तर जरा बरं होईल, महाराष्ट्राच्या ज्ञानात थोडी भर पडेल। त्यावेळी खंड जो आहे तो खंड आम्ही तुमच्यावर हल्ला करणार नाही, आम्हाला एवढा खंड तुमच्या उत्पन्नातला द्या, अशी ती मागणी असायची पूर्वी। खंड मागणे किंवा त्यालाच पुढं खंडणी मागणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे। त्याच्यात आता जे गुन्हेगार मागतात त्या खंडणी वेगळ्या